आम्ही प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव देवनाळे पद्मावती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इतिहासाचा प्राध्यापक म्हणून या ठिकाणी काम करतो आहोत। इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी या किल्ल्यावरती आम्ही आणलो, परंतु बाहेरचा जो भाग आहे हा बाहेरचा भाग आम्ही एवढ्यासाठी चित्रित करतोय की विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी आम्हाला मोबाईलच्या माध्यमातून किंवा कॉम्प्युटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व माहिती देता येईल। विशेष म्हणजे याच किल्ल्यावर 1760ला मराठे वर्चस निजाम अशी खूप मोठी घनघोर लढाई झाली। या लढाईमध्ये स्वाभिमानी मराठ्यांनी या निजामाचं पानिपत केलं आणि निजामाला हरवलं। परंतु हा इतिहास एवढ्यापुरता मर्यादित नाही, तर 12व्या शतकामध्ये याच भुईकोट किल्ल्याची निर्मिती झाली। याला आज जवळपास 1200 वर्ष पूर्ण होतात। 1200 वर्ष पूर्ण होऊनही हा स्वाभिमानी हा किल्ला आज या ठिकाणी शिवछत्रपतीचा क्रांतिकारी आणि स्वाभिमानी त्यागाचा ध्वज आपल्या शिरावरती घेऊन या ठिकाणी ताठ मानेनं उभा आहे। केवळ उदगीर शहर आणि उदगीर तालुका आणि लातूर जिल्ह्यासाठीच हा उदगीरचा किल्ला सन्मानाचा आहे असं बोलत नाही, तर महाराष्ट्राची अस्मिता आणि मराठी माणसाची अस्मिता म्हणून या उदगीरच्या किल्ल्याचं अनमोल असं महत्त्व आहे। या किल्ल्याच्या बाहेरचा भाग पाहता किल्ल्याच्या बाहेर या ठिकाणी जवळपास 70 फूट खोल असं मोठं खंदक या ठिकाणी आहे, जेणेकरून बाहेरचा दुश्मन जर मध्ये येत असेल तर तो पाण्यामध्ये पडल्यानंतर आवाज यावा आणि किल्ल्याचं सुरक्षितता वाढावी यासाठी खूप मोठं खंदक यांच्या अवतीभोवती आहे। याचबरोबर या आमच्या डाव्या बाजूला या ठिकाणी जे जे गुन्हेगार आहेत किंवा जे जे लोक या ठिकाणी मराठी अस्मितेला बेमान झाले अशा माणसाला शिक्षा देण्यासाठी या ठिकाणी फाशीचे या ठिकाणी ठिकाणं होते, ते आज या ठिकाणी थोड्या पडण्याच्या अवस्थेत आहेत। परंतु हा जो पडीक भाग दिसतोय याच ठिकाणी या गुन्हेगारांना या ठिकाणी शिक्षा दिली जायची आणि हा जो पुढचा भाग आहे तर हा उदगीर शहराचा जाण्याचा हा रस्ता। ही सर्व एकंदर माहिती आम्ही एवढ्यासाठी घेतो आहोत की इयत्ता 11वी 12वी आणि 10वी 9वीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात या किल्ल्याची बाहेरची माहिती देता यावी, एवढ्यासाठीच या ठिकाणी या किल्ल्याचं बाहेरचं दर्शनी भाग या ठिकाणी आम्ही चित्रित करतो आहोत। याच किल्ल्याला आमच्या पद्मावती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इथं सहलीसाठी आम्ही त्या सर्व विद्यार्थ्यांना जवळपास 100 विद्यार्थ्यांना घेऊन आलो। आमची सहल यशस्वी झाली, मात्र बाहेरचा भाग या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांना दाखवणं आम्हाला शक्य झालं नाही, कारण मोठ्या प्रमाणात आमच्याकडे मुली असल्याकारणानं मुलांची सुरक्षितता म्हणून आम्ही अंतर्गत भाग दाखवला आणि बाहेरचा भाग या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात चित्रित करून मोबाईल लॅपटॉपच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना हा सर्व भाग दाखवून आम्ही त्यांची माहिती देणार आहोत। धन्यवाद।